श्री स्वामी समर्थ मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे लाडू खाल्ले असतील, पण असे फुटाण्याचे लाडू कधी बनवलेत का, कधी खाल्लेत का? तर आज आपण फुटाण्याचे लाडू पाहूयात. तर त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी भरून फुटाणे घेतलेले आहेत. हे फुटाणे काय करायचं, अगोदर त्याचे टरफले होईल तेवढे त्याचे टरफले काढून घ्यायचे आणि नंतर त्या फुटाण्यांसाठी एक वाटी, मोठ्या वाटीसाठी मी एक समजायचा पाऊण वाटी एवढा असा गूळ घेतलेला आहे. एक छोटी वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे आणि थोडेसे बदामही, कारण पौष्टिक लाडू अधिक पौष्टिक करण्यासाठी थोडेसे बदाम पण मी आधी त्यामध्ये घातलेले आहेत बरं का. आणि आता काय करायचं, हे टरफलं काढलेले फुटाणे आहेत का नाही, ते गॅसवर कढई मांडून घेतली आणि त्याच्यामध्ये हे फुटाणे थोडेसे आंबळ असे भाजून घेतले येतं. आणि आता हे थोडेसे म्हणजे गरम करून घेतलेत नुसते आणि ते बाजूला काढून ठेवले. आता आपण त्याच कढईमध्ये मी काय केले, बदाम भाजायला घेतलेले येतं. बदाम पण छान भाजून घ्यायचे येतं. आता इथं बदाम पण भाजून झालेले आहेत. आपण त्या फुटाण्यामध्येच हे बदाम पण काढून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये काय करायचं, आता मी जो गूळ काय केलं आहे, मी इथं एक वाटी भरून फुटाण्यांच्या वाटीपेक्षा थोडे लहान साईजची वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे. तो गूळ मी चिरून घेतलेला आहे. तो गूळही त्या फुटाण्यांमध्येच घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस काय करायचे आहेत, एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि आता हे एकत्र केल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचे आहेत. आता मी इथं मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. आता त्यामध्ये मी त्यामुळं छोटं भांडं असल्यामुळं ह्याचे 2 घाणे मी करून बारीक करून घेणार आहे फुटाणे मिक्सरला. आता एक पहिला घाणा इथं आपला फुटाण्याचं असं कूट करून तयार झालेलं आहे. आता आपण दुसरा घाणा पण ह्याच्यामध्ये करून घेऊया. आता इथं दुसरा घाणा पण आपला इथं फुटाण्याचं कूट इथं तयार झालेलं आहे. गूळ, फुटाणे आणि बदाम आपण आता इथं छान अशी बारीक करून घेतलेले आहेत. नंतर त्यामध्ये आता विलायची घालायची आहे आणि आता विलायची घातल्याच्या नंतर ह्यामध्ये आता साजूक तूप घालायचं आहे. आणि तूप मात्र इतकं घालायचं आहे की आपल्याला लाडू वळायला सोपे जातील एवढं तूप त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि ते तूप पूर्ण अशा आपण जे कूट करून घेतलं होतं की नाही गूळ आणि फुटाण्याचं, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं तूप पूर्ण ह्याला मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने तूप मिक्स करून घ्यायचे की जेणेकरून त्यामध्ये, आणि आपल्याला जेवढं लाडू वळायसाठी तूप लागेल तेवढं तूप त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बरं का. असं काही नाही की प्रमाण एवढंच घ्या आणि तेवढंच घ्या. अगदी आपल्याला लाडू वळायला योग्य वाटेल एवढं प्रमाण त्याच्यामध्ये तुपाचं घ्यायचं आहे आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता इथं आपला पहिला फुटाण्याचा लाडू इथं वळून तयार आहे. अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि हे लाडू मुलांनाही फार आवडतात. अगदी छान मटकावतात बरं का हे लाडू मुलं. बाय.